नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे. कांदे पोहे प्रत्येकाला येतात, पण ही थोडीशी वेगळी ट्रिक वापरून तुम्ही मऊसूत असे हे पोहे आणि एकदम सुटसुटीत कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत ह्या आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर ते पोहे कसे बनवायचे आहे ते आता आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चाळणीमध्ये मी पोहे घेत आहे. तर हे पोहे आता आपण स्वच्छ धुवायचे आणि धुवून झाल्यानंतर या चाळणीमध्ये जे त्याचं पाणी असेल ते घालण्यासाठी आपण यामध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून पोहे आपले एकदम छान असे सुटसुटीत होतील. तर त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईत 2 चमचे तेल ओतलेलं. तेल छान गरम झालं की त्याच्यात आपण मोहरी टाकून घेऊया. मोहरीसुद्धा छान तडतडली की जिरं ॲड करायचं. त्यानंतर मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे पण तेलात आपण छानसे असे परतून घेऊया. त्यानंतर बारीक कट केलेला एक कांदा आहे, तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तो पण तेलात छान असा परतायचा आहे. कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे, ती पण बारीक कट केलेली आहे, ती ह्याच्यामध्ये आपण ॲड करून घ्यायची. ती पण आता परतून घेऊया. त्यानंतर मी कढीपत्ता ह्याच्यामध्ये वापरलेला आहे, तर कढीपत्ता ह्याच्यामध्ये टाकून आपण व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि थोडीशी साखर, अर्धा चमच्यापेक्षा सुद्धा कमी अशी थोडीशी साखर आपण ह्याच्यामध्ये वापरायची आहे. त्याची पण खूप छान टेस्ट येते पोह्याला. त्यानंतर आता आपण चाळणीमध्ये जे पोहे छानसे भिजवून ठेवलेले ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि हे सर्व आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकताय मस्त असे आपले पोहे मिक्स करून झालेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आता आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया आणि मस्त असे आपले हे पोहे खाण्यासाठी आता तयार झालेले आहेत. चला तर या मग आता आपण पोहे खाऊया. तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.